नमस्कार. न्यूज ढंकामध्ये मी सुदर्शन सुर्वे आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा विषय फक्त का किल्ल्याचा नाहीये. आजचा विषय आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा. आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचा आणि आजचा विषय आहे त्या संतापाचा जो आज संपूर्ण महाराष्ट्रात धगधगत आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात अंजनवेलच्या समुद्रकिनारी दिमाखात उभा असलेला गोपालगड किल्ला अचानक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. कारण एका व्हायरल व्हिडिओने महाराष्ट्राला हादरवून सोडले. त्या व्हिडिओमध्ये एका पर्यटकाचा आणि तेथील जागेवर हक्क सांगणाऱ्या अय्याज मणियार नावाच्या व्यक्तीचा वाद होताना दिसतोय. वादाचे कारण काय तर किल्ल्याच्या परिसरात पडलेला आंबा. पण हा वाद आंब्यापुरता मर्यादित राहिलेला नाहीये. कारण वादादरम्यान हा किल्ला ही जागा आमच्या मालकीची आहे असा दावा अय्याज मणियार यांनी केला आणि त्यानंतर महाराष्ट्रभर एकच प्रश्न घुमू लागला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यावर खाजगी मालकीचा दावा कसा काय होऊ शकतो आणि कोण करतोय तर अय्याज मणियार. मात्र या संपूर्ण प्रकरणाला खऱ्या अर्थाने संताप उसळला तो त्या व्हायरल व्हिडिओने. गोपाळगडावर फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा अय्याज मणियार यांच्याशी वाद झाला. वाद वाढत गेला आणि त्याच वेळी मणियार यांनी हा किल्ला आणि ही जागा आमच्या मालकीची आहे असा दावा केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले. त्यानंतर त्या तरुणाने एक साधा आणि थेट प्रश्न विचारला, जर हा किल्ला तुमच्या मालकीचा असेल तर त्याबाबतचा फलक कुठे आहे? त्यावर मणियार यांनी फलक लावण्याची गरज नाही, माहिती हवी असेल तर आरटीआय टाका आणि माहिती काढा अशा आशयाचे उर्मट उत्तर दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. आणि इथूनच महाराष्ट्रभर चर्चेचा स्फोट झाला आणि इथे त्या तरुणाच्या धाडसाचं कौतुक करावंच लागेल. कारण अनेक जण अशा प्रसंगी वाद टाळून निघून गेले असते. अनेक जण आपल्याला काय करायचंय म्हणून गप्प बसले असते. पण त्या तरुणाने प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवली. त्याने थेट विचारलं, जर हा किल्ला तुमच्या मालकीचा असेल तर त्याचा पुरावा कुठे आहे, फलक कुठे आहे? आणि नेमका याच प्रश्नामुळे आज गोपालगडचा विषय संपूर्ण महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय बनलाय. त्यामुळे त्या अज्ञात तरुणाच्या धाडसाला आणि जागरूकतेला सलामच केला पाहिजे. कारण कधी कधी इतिहासासाठी लढाई तलवारीने नाही तर योग्य वेळी विचारलेल्या एका प्रश्नाने जिंकली जाते. कारण प्रश्न फक्त एका आंब्याचा नव्हता, प्रश्न होता ऐतिहासिक किल्ल्यावर मालकीचा दावा करण्याचा. एका बाजूला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा आणि दुसऱ्या बाजूला मालकीचा दावा. त्यामुळे सोशल मीडियावर एकच सवाल घुमू लागला, गोपाळगड नेमका कुणाचा आहे? जनतेचा आहे, सरकारचा आहे की कागदोपत्री मालकी हक्क सांगणाऱ्याचा आहे? लक्षात ठेवा, शिवळ्यांचे गड कोणाच्या बापाची जहागीर नाहीत. ते 13.5 कोटी महाराष्ट्राच्या जनतेच्या अस्मितेचे प्रतीक आहे. सोशल मीडियावर संताप उसळला, हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या, अनेकांनी प्रशासनाला प्रश्न विचारले, अनेकांनी लोकप्रतिनिधींना जाब विचारला तर काहींनी थेट सरकारलाच विचारले. जर गोपाळगड राज्य संरक्षित स्मारक असेल तर हा संभ्रम निर्माण होतोच कसा? आणि जर हा संभ्रम निर्माण झाला असेल तर तो दूर करण्यासाठी इतकी वर्षे कोणी काय केले? आता इथे आणखी एक प्रश्न उपस्थित होतो. महाराष्ट्रात दिवसातून 10 वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणारे, हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन राजकारण करणारे नेते या प्रकरणावर नेमकी काय भूमिका घेणार आहेत? कारण हा विषय एखाद्या रस्त्याचा, गटाराचा किंवा स्थानिक वादाचा नाहीये. हा विषय थेट शिवकालीन इतिहासाशी संबंधित आहे. हा विषय महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचा आहे. मग आज गोपालगडच्या प्रश्नावर कोण बोलणार, कोण स्पष्ट भूमिका घेणार, कोण प्रशासनाला जाब विचारणार? कारण जनतेच्या मनात आज एकच भावना आहे, जर शिवरायांचे गड किल्लेच संभ्रम, वाद आणि प्रशासकीय गोंधळात अडकलेले असतील तर मग इतिहासाचे रक्षण नेमके कोण करणार? मित्रांनो, गोपालगड हा काही साधा किल्ला नाहीये. दाभोळ खाडीच्या मुखावर उभा असलेला जलदुर्ग कोकणच्या सागरी इतिहासातील एक महत्वाचा अध्याय आहे. समुद्रमार्गे होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवणे, व्यापार नियंत्रित करणे आणि शत्रूच्या आक्रमणांना रोखणे या दृष्टीने या किल्ल्याचे प्रचंड महत्व होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या सागरी सुरक्षेच्या व्यवस्थेत अशा किल्ल्यांना अत्यंत महत्वाचे स्थान होते. म्हणूनच गोपालगड हा फक्त दगडमातीचा बांधकामाचा अवशेष नाहीये, तो इतिहास आहे, तो वारसा आहे, तो स्वराज्याच्या संघर्षाची जिवंत साक्ष आहे. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या काळात घडलेल्या काही प्रशासकीय प्रक्रियांमुळे आज हा विषय इतका गुंतागुंतीचा बनला आहे. स्थानिक कार्यकर्ते, इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमी सांगतात की महसूल नोंदी अद्ययावत करताना गोपालगड किल्ल्याची स्वतंत्र नोंद झाली नाही. किल्ला असलेल्या परिसरातील काही जमिनींची नोंद गवताळ कुरण म्हणून झाली. पुढे या जमिनींचा लिलाव झाला, नंतर मालकीच्या नोंदी झाल्या आणि इथूनच पुढे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. काळ पुढे गेला. परिसरात मोठ्या प्रमाणावर हापूस आंब्याच्या बागा मणियार यांच्या कुटुंबाने तयार केल्या आणि याच टप्प्यावर स्थानिकांनी आणि इतिहासप्रेमींनी गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली. आरोप करण्यात आले की किल्ल्याच्या मूळ रचनेवर परिणाम होतोय. काही ऐतिहासिक संरचना नाहीशा होत आहेत. किल्ल्याच्या आतील जागेचा वापर बदलत आहे. सर्वात गंभीर आरोप म्हणजे तटबंदीच्या नुकसानीचे. आता विचार करा, शेकडो वर्ष समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याला तोंड देणारी तटबंदी, आक्रमणे झेलणाऱ्या भिंती, स्वराज्याचा इतिहास पाहिलेल्या वास्तू, जर त्यांच्यावर कोणत्याही कारणाने आघात झाला असेल तर तो केवळ एका किल्ल्याचा प्रश्न राहत नाही, तो संपूर्ण महाराष्ट्राच्या वारशाचा प्रश्न बनतो. कारण एकदा तटबंदी कोसळली, एकदा चौथरे नष्ट झाले, एकदा ऐतिहासिक अवशेष गमावले तर ते पुन्हा कधीच मिळत नाही.
याच कारणामुळे अंजनवेल ग्रामस्थ, इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमी एकत्र आले. त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यांनी नोंदी तपासल्या. त्यांनी संयुक्त मोजणीची मागणी केली. त्यांनी किल्ल्याची खरी स्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला. या लढ्यात अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. शिवतेज फाउंडेशन सारख्या संस्थांनी सातत्याने आवाज उठवला. संकेत साळवी यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी गोपाळगड हा जनतेचा आहे आणि जनतेचाच राहणार अशी भूमिका स्पष्टपणे मांडली. या पाठपुराव्यात काही धक्कादायक विसंगती समोर आल्याचे सांगितले जाते. किल्ल्याच्या नोंदी आणि प्रत्यक्ष जागेवरील तफावत दाखवली गेली. संयुक्त मोजण्या झाल्या, दस्तऐवज तपासले गेले आणि गोपाळगडचा प्रश्न केवळ स्थानिक पातळीवर न राहता राज्य स्तरावर पोहोचला. 2009 पासून गोपाळगडला राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर अनेक वर्ष संघर्ष सुरू राहिला. शिवजयंती, ध्वजारोहण, जनजागृती मोहीम, निवेदने, स्वाक्षरी मोहिमा, विविध माध्यमातून हा विषय जिवंत ठेवण्यात आला. हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या गोळा करून शासनापर्यंत आवाज पोहोचवण्यात आला. लोकप्रतिनिधींना भेटी देण्यात आल्या. राज्य आणि केंद्र शासनाकडे मागण्या करण्यात आल्या. या संघर्षाचा परिणाम म्हणून गोपाळगडला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्याचे सांगितले जाते. त्यानंतरही न्यायालयीन लढ्या सुरू राहिल्या. न्यायालयाने विविध टप्प्यांवर प्रशासनाला कारवाई करण्याचे निर्देश दिले. जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पुढे नेण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे समोर आले. पण तरी जनतेचा प्रश्न कायम आहे. जर हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक आहे तर मग आजही संभ्रम आहे का? मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न एका व्यक्तीचा नाहीये. सर्वात मोठा प्रश्न आहे व्यवस्थेचा. जर महसूल नोंदीमध्ये चुका झाल्या असतील तर त्या कोणी केल्या? जर किल्ल्याची योग्य नोंदणी झाली नसेल तर ती का झाली नाही? जर ऐतिहासिक वारसाचे नुकसान झाले असेल तर जबाबदार कोण? आणि जर प्रशासनाला हे सर्व माहीत होते तर कारवाई इतकी उशिरा का झाली? हे प्रश्न विचारणे आवश्यक आहे. कारण गोपाळगड हा केवळ अंजनवेलचा प्रश्न नाहीये. महाराष्ट्रात अनेक किल्ल्यांवर अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे, संवर्धनाचा अभाव, प्रशासनाचा हलगर्जीपणा यासारख्या तक्रारी वेळोवेळी समोर येत असतात. त्यामुळे गोपाळगडचा प्रश्न म्हणजे संपूर्ण राज्याच्या वारसा संरक्षण व्यवस्थेचा आरसा आहे. जर किल्ल्याच्या मूळ स्वरूपाला धक्का बसला असेल तर चौकशी झाली पाहिजे. जर नियम मोडले गेले असतील तर कारवाई झाली पाहिजे. जर प्रशासनाच्या चुका असतील तर त्या दुरुस्त झाल्या पाहिजेत. आणि जर जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया अपूर्ण असेल तर ती तातडीने पूर्ण झाली पाहिजे. कारण इतिहासाची किंमत कागदावर मोजता येत नाही. वारशाचे मूल्य बाजारभावाने ठरत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीशी जोडलेल्या किल्ल्यांचे महत्व कोणत्याही मालकी हक्कापेक्षा मोठे असते. आज गोपाळगड महाराष्ट्राला एक इशारा देतोय. इतिहासाबाबत निष्काळजीपणा केला तर उद्या आणखी किती गड किल्ले अशाच वादात अडकतील. आज प्रश्न गोपाळगडचा आहे, उद्या दुसऱ्या किल्ल्याचा असू शकतो. म्हणूनच ही वेळ आहे जागे होण्याची. ही वेळ आहे प्रशासनाला जाब विचारण्याची. ही वेळ आहे वारसा जपण्याची. आणि म्हणूनच शेवटी एकच गोष्ट, गोपाळगड हा वादाचा विषय नसावा. तो अभिमानाचा विषय असावा. गोपाळगड हा मालकीचा विषय नसावा. तो संवर्धनाचा विषय असावा. मित्रांनो, गोपाळगडचा हा विषय तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल, महाराष्ट्राचा इतिहास आणि गड किल्ल्यांचा वारसा जपला गेला पाहिजे असं वाटत असेल तर या व्हिडिओला जोरदार लाईक करा. कारण तुमचा एक लाईक हा फक्त व्हिडिओसाठी नाही तर महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशासाठी पाठिंबा आहे. आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आताच करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गोपाळगडचा प्रश्न महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल. जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद.